मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। आंदोलनाचा 5वा दिवस आहे, 4थी रात्र आहे आणि मोठ्या प्रमाणात अन्नदान जे आहे ते या आंदोलनाला होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र याची देखभाल करणं देखील गरजेचं असल्यामुळे आता आझाद मैदानामध्ये एक गोदामासारखी वास्तू या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या एकत्रित ठेवण्यात येत आहेत। इथून जर कोणाला काही आवश्यकता असेल अन्नासंदर्भात, पाण्यासंदर्भात तर ते इथून हे घेऊन जाऊ शकतील। तर ज्यांना कोणाला दान करायचं आहे तर त्यांनी देखील या ठिकाणी आणून या वस्तू ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहेत। माझ्याबरोबर मराठा आंदोलक आहेत। सर, नेमकी कशा प्रकारची ही व्यवस्था आहे आणि कशा प्रकारे आता हा सगळा अन्नछत्राचा भाग जो आहे तो पुढे चालणार आहे? खरं तर बऱ्याच प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधून अन्न आले होतं, पण आम्ही लोकांना अपील केलं की ते अन्न पाठवण्यापेक्षा तुम्ही सुका शिधा किंवा ड्राय बिस्किट्स आहेत, तो परत फरसाण आहे, फळं आहेत, भेळ आहे, ह्या सगळ्या प्रकार आम्ही या ठिकाणी गोडाऊन बनवलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही आणलेली वस्तू आमच्याकडे तर ठेवू शकतोच, पण तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो। आमच्या अपीलला छान प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे। हे बघा, आता हे नाशिकवरून ही मंडळी आले, त्यांना विनंती केली होती आम्ही, त्याने आम्हाला केळी, फरसाण आणि पळसदेवरून हे केळी आणि फरसाण आम्हाला पाठवले। त्या प्लेट्स पाठीमागे ठेवा, जेवणासाठी प्लेट्स आहेत म्हणजे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आता जो येतो तो ड्राय शिधा येतोय, हा शिधा किती दिवस चालू शकतो, 15-20 दिवस खराब होणार नाही असं शिधा आमच्याकडे आलेला। आता ही जी गाडी आलेली आहे ह्याच्यामध्ये केळी आहेत, 150 डझन केळी आहेत। सर, एकूण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे अन्न येत आहे। आता पुढे म्हणजे या अगोदर आपण बघितलं तर ठिकठिकाणी अन्न छत्र होती, तिथून लोकांना खाण्याच्या वस्तू भेटत होत्या। तर आता या गोदाममधून कशा प्रकारे पुढचा सगळा गोष्टी चालतील आणि किती अन्न साठवण्याची व्यवस्था इथे असेल आणि कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केल्या जाईल? इथे अन्न साठवण्याची खूप मोठ्या प्रमाणावर सोय करण्यात आलेली आहे। ज्यांना कुणाला महाराष्ट्रातून अन्न येणार आहे, सुका मेवा येणार आहे, तर तो इथे संकलित केला जाणार आहे। त्याचबरोबर ज्यांना कुणाला आवश्यक आहे तो इथून शिस्तबद्ध पद्धतीने, इथं परिसर स्पेस आहे मोठ्या चांगल्या पद्धतीचा, त्यामुळे इथून तो घेऊन जाणार आहे। ज्या आवश्यकतेनुसार त्याने इथून येऊन घेऊन जावं। आझाद मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे अन्नधान्याची आम्ही सर्वांनी मिळून सर्वांती विचारांती इथं हा निर्णय घेतलेला आहे आणि इथं सोय केलेली आहे। 5,000पेक्षा जास्त इथं तो पुरेसा अन्नसाठा आहे। हजारो काय, 5,000च काय, लाखो लोक इथं पोटभर जेवण करतील। पाण्याची व्यवस्था, ही सगळी व्यवस्था महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनं केलेली आहे। सर, एक यामध्ये आणखीन एक अशी गोष्ट आहे की काही दिवसापासून आपण बघतो अन्नाची नासाडी देखील होते आहे, त्याला कुठेतरी चाप लागेल असं एकूण याच्यातून पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होणार नाही यासाठी सर्व आयोजकांनी एक निर्णय घेतला की जसजसं लागेल त्याच पद्धतीनं ज्या जिल्ह्यातला आंदोलक इथं आलेला आहे तर त्या आंदोलकाच्या जिल्ह्यातून जे अन्न पुरवठा झाला त्यानं त्या जिल्ह्यातल्या लोकांना समन्वय केला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी झाली नाही। आणि तुम्ही पाहता आपल्या घरात सुद्धा थोडं तरी खरकाटं राहतं, त्या पद्धतीनं जे थोडं राहिलं ते आम्ही गोशाळेला आम्ही ते देत आहोत। पुण्यापासून मुंबईपर्यंत जेवढ्या गोशाळा आहेत आणि त्या गोशाळ्यांना आम्ही ते जेवण देत आहोत राहिलेलं। आणि इथे पावसापासून वगैरे हे अन्न सुरक्षित राहील, पाणी सुरक्षित राहील, या सगळ्या गोष्टी सुरक्षित राहील? हो, पावसापासून वगैरे हे सुरक्षित राहील, अन्न सुरक्षित राहील यासाठीच आम्ही मंडपाची व्यवस्था इथं आता केलेली आहे। त्यामुळे कुठलंही अन्न खराब होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आलेली आहे। धन्यवाद। माझ्याबरोबर हे सगळे आंदोलक होते। ज्या पद्धतीने या अगोदर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आझाद मैदानाच्या दिशेने मोठ्या संख्येने अन्न, फळे, पाणी, वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या येत होत्या। मात्र आता यासाठी एक स्टोरेज बनवण्यात आलेलं आहे। या गोदामामध्ये आता हे सगळं अन्न आणलं जाईल, इथून ज्यांना हवंय ते घेऊन जातील आणि ज्यांना द्यायचं ते देखील इथे येतील आणि हे अन्न ठेवलं जाईल। यामुळे भर पावसामध्ये जी अन्नाची नासाडी देखील होती ती देखील थांबेल आणि या ठिकाणावर खरं तर ड्रायफ्रुट्स, फळं किंवा सुका मेवा आणण्यात यावा अशा प्रकारचं आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन अनिल पवारचा प्रशांत बढे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।